नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. जरा आम्ही जातो आहे, आमची नारकवाडीची सेवाभावी संस्था आहे, त्याच्यातर्फे आमच्या प्राथमिक शाळेला काही वस्तू द्यायच्या आहेत, तर त्याच्या वितरणासाठी. सो चला जाऊया तिकडे. शाळेचं इमारतीचं उद्घाटन समारंभ आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, कर्मचारी वर्ग या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक रमेश नारकर यांना मी विनंती करत आहे की त्यांनी आपल्या नूतन इमारतीचं उद्घाटन करावं. करतो मी थोडं. आमचे नाट्यपडीचे ग्रामस्थ बंधू भगिनी आणि शिक्षक वर्ग, आज आपण आपल्या नारकरवाडी मंदिर शाळेच्या नवीन वास्तूचं म्हणजे वर्गखोलीचं आज उद्घाटन आहे. त्यानिमित्त आपण सर्वजण मोडलेलो आहोत. शिवाय आपले सामाजिक अंबाबाई सामाजिक नारकरवाडी सेवा संस्था शाळेला इलेक्ट्रिक सामानाची भेटवस्तू दिली, त्या भेटवस्तूचं पण लोकांकडून आज आपण करणार आहोत. शिवाय आमच्या 33 ग्रामपंचायतीमधून शाळेसाठी स्पीकर, परत सोलर पॅनल, शिवाय ॲरो फिल्टर अशा विविध वस्तू, स्टील कपाट वगैरे इत्यादी अशा विविध वस्तू आमच्या 33 ग्रामपंचायतीने पण शाळेला दिलेले आहेत. त्या शाळेचा लोकार्पण करायचं आहे. तर पुढील जो कार्यक्रम आहे ते आपले शाळेचे शिक्षक कावळे सर मार्गदर्शन करतील. नमस्कार, सर्वांचं स्वागत. पुढच्या महिन्यात ही सिद्धांती कार्य आणि मनोवृत्ती कोणतेही कार्य जर इच्छा असेल तर कोणतेही कार्य अगदी जलदगतीने परिपूर्ण होतं. याचं ज्वलंत उदाहरण म्हटलं तर ही आपली वास्तू आहे, शाळेची वास्तू. अगदी शाळेच्या वास्तूच्या कामाला सुरुवात जानेवारी महिन्यात झाली आणि आज मार्च एंडला ही वास्तू परिपूर्ण स्वरूपात आपल्यासमोर उपलब्ध करून दिलेली आहे. हे आपले या गावचे आणि या वाडीचे सर्व प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक यांचं प्रथमतः मी शाळेच्या वतीने आणि आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या या ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आपले प्रदीपजी नारकर सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असं मी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय राघोबाजी नारकर यांना विनंती करतो की त्याने पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सहर्ष स्वागत करावं. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सन्माननीय पाटणकर मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका शेळके मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. रमेश नारकर सर यांचं देखील स्वागत. आमच्या या संपूर्ण इमारतीच्या बांधकामासाठी धडपड करणारे आमचे चंद्रकांत नारकर आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी या कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित आहेत. सर्व वाघमोडे सर यांचं स्वागत आपले नितेश नारकर आहेत या ठिकाणी उपस्थित. त्यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्यांनी देखील खूप मेहनत घेऊन आमच्या शाळेला भरभरून काही साहित्य दिलेलं आहे. ते सर्व मिळून एकूण 5 मोठे एकत्र असं कोणतंही कार्य करायचं असेल तर
4 लोक एकत्र येऊन कार्य करावं लागतं, तर ते कार्य सिद्धीच करतं. अशी एक आपल्या या नारकरवाडीच्या स्थानिक पातळीवरती एक सेवाभावी संस्था तयार झालेली आहे आणि ते अगदी भरभरून आमच्या शाळेला सहकार्य करत आहे. अशा या अंबाबाई सेवाभावी संस्थेचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी उपस्थित, त्यांनी मंचावर येऊन एक छोटासा आमच्या शाळेच्या वतीने पुष्पगुच्छाचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. या नितेशजी शाळेसाठी. आणि त्या शाळेचा इतिहास असा आहे की पूर्वीपासून या शाळेमध्ये पटसंख्या जी आहे ते दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आणि या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे आपल्या प्राथमिक शाळेत, जरी वडवडी तालुक्यापासून जवळ आहे परंतु त्याचा पूर्व इतिहास म्हणजे मी जवळपास 10 वर्ष झालं मी बघतो इथे. इथून जे घडणारे विद्यार्थी आहेत ते खूप म्हणजे पुढच्या स्टेपवरती किंवा पुढच्या पायरीवरती जाणारे आहेत. आणि दिवसेंदिवस इथली पटसंख्या आपली कायमस्वरूपी वाढतच चाललेली आहे. आणि इथं येणारा जो स्टाफ आहे, प्रत्येक स्टाफ तो खूप अनुभवी टॅलेंट असतोय. आणि आता तर सगळे यंग ब्रिगेड आहेत, मला वाटतं सगळे तरुण शिक्षक आहेत वर्ग. आणि इथं जो घडणारा विद्यार्थी आहे त्यांनाही निश्चितच आपल्याला त्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभत असतंय. कोकरे सर हे आपल्या तालुक्यातले आहेत आणि तरुण आहेत, तरुण तडफदार आहेत, तुमच्यापेक्षा वयाने असेल कमी आहेत तरुण तडफदार आहेत. तरी त्यांचं गावाच्या वतीने, ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष करत आहे. माझ्या सगळ्या या गावडे सर मॅडम या अंबाबाई सेवाभावी संस्था नारकरवाडी यांचं सुद्धा खूप योगदान असतंय. आता त्यांनी मला वाटते एक इलेक्ट्रिक साहित्य असं त्यांनी द्यायचं साहित्य, फॅन आणि इतर जे काही साहित्य आहे ते आपल्या शाळेला दान स्वरूपात म्हणजे भेट देणार आहेत. अशा बक्षीस स्वरूपात मिळणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या खूप इतर गावातून किंवा इतर ठिकाणावरून खूप कमी प्रमाणात मिळतात. आणि आपल्या नारकरवाडीमध्ये मुंबई सेवा मंडळ असेल नारकरवाडीचं किंवा गावचे सुद्धा लोक जे आहेत खूप जागरूक नागरिक आहेत. त्यांचं वेळोवेळी लक्ष असतं की शाळेमध्ये काय कमतरता आहेत आणि काय केलं पाहिजे. त्यांचं शिक्षकांना सुद्धा मार्गदर्शन म्हणायला पाहिजे. त्यांच्या गावाच्या माध्यमातून किंवा जे आपले जागरूक नागरिक आहेत ते वेळोवेळी त्यांचं लक्ष असल्यामुळे शाळेमध्ये आपल्या उत्तरोत्तर प्रगती होत चाललेली आहे आणि याच्या पुढे होत राहणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष लक्ष असते शाळा हे असल्यामुळे. तरी मला वाटतं आपण 14वी तारीखमधून लॅपटॉप, प्रिंटर आणि इतर बऱ्याचशा बाबी दिल्या होत्या. 15वी तारीखमधून बऱ्याच जणांचे म्हणणं होतं की अजून काही आम्हाला शाळेसाठी मिळालेले नाही. तरी मला वाटतं आणि खेळाचं साहित्य सुद्धा देत होतं. तालुक्यामध्ये मला वाटतं 14वी तारीखमधून ग्रामपंचायत कोकित्रेमार्फत इतर शाळांच्या तुलनेत जादा स्वरूपात साहित्य आपण दिलं होतं. आता सुद्धा आपण सौर पॅनल देणार आहोत. पूर्वी जे लाईटचा प्रॉब्लेम होता ती इमारत झाली त्यावेळेस द्यायचं चाललेलं, परंतु नंतर मग ते कालांतरानं राहून गेलं. आणि तिथं आपण मला वाटतं आपण सुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच आपण इलेक्ट्रिक कनेक्शनची मदत केली. आता पुढच्या युगात किंवा सौर आपल्याला विजेची ही जी आहे कमतरता पुढे भासणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने लाईट बिलाचा स्मार्ट मीटर प्रमाणे लाईट बिल खूप वाढत चाललेलं आहे. ह्या सगळ्या बाबीचा विचार करून विजेची कशी बचत होईल याच्या अनुषंगाने आपण 2 किलोवॅटचं सौर पॅनल देणार आहोत ग्रामपंचायतीमार्फत. तसाच आरो फिल्टर आहे, मला वाटतं स्टील कपाट आहे आणि ऑफिस चेअर एक आहे. मला वाटतं शाळांमध्ये शक्यतो ऑफिस चेअर नसते, बरोबर मॅडम नाही, पण आपले वरिष्ठ अधिकारी येतात किंवा पदाधिकारी येतात त्यांना त्यांच्यासाठी आधार ताण असावा याचा एक विचार करून आपण व्हीलचेअर दिलेली आहे. साऊंड आहे, मला वाटतं ट्रॉली स्पीकर एक आहे मोठा. याच्या पुढे आणि काही गोष्टी पुढे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्या सहकार्याने जास्तीच्या त्याने आम्ही प्रयत्न करू. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. आणि जमलेले ग्रामस्थ आज मी एक सांगू इच्छितो की माझ्या अगोदरच भाऊने सांगितलं की नारकरवाडीने सर्व काय असेल ते मंडळाने केलं, पण श्री नारकरवाडी उत्कर्ष मंडळ
यांनी पहिल्यापासून आतापर्यंत तरी आपल्याला ही शाळा अस्तित्वात नव्हती. इथे ही शाळा रेल्वे फाट्याच्या पलीकडे होती. ती शाळा इथे येऊन भरपूर प्रयत्न केले या लोकांनी. नारकरवाडी उत्कर्ष मंडळाने केले. त्यांचे अध्यक्ष आता माजी अध्यक्ष रमेश नारकर पण आहे तिथे. मग प्रयत्न करून इथे जागा उपलब्ध करून सर्व जागेचा कसा उपयोग करायचा ते सर्व वाढीनेच केलेला आहे. आणि आता नवीन श्री अंबाबाई सेवाभावी संस्था ही पण आपल्या नारकरवाडीचीच आहे आणि त्याने पण आपल्याला चांगलं सहकार्य केलं आणि आपल्याला विद्या मंदिर जी नारकरवाडी या शाळेला पहिला आधी प्रिंटर दिला. आता त्यांनी नवीन ट्यूबलाईट फॅन हे सर्व सामान दिलेलं आहे. हे नारकरवाडी हे दोन्हीले नारकरवाडी उत्कर्ष मंडळ आणि नारकरवाडी सेवाभावी संस्था हे दोन्हीले एकत्र म्हणजे काम करत आहेत शाळेसाठी. असे समजून की सर्वांचा मोलाचा इथे वाटा आहे. एवढे मी बोलून माझं मनोगत व्यक्त करतो. ग्रामपंचायतीमार्फत आत्ताच भाऊनी सांगितल्याप्रमाणे एक स्टीलचं कपाट आहे, म्हणजे आराम खुर्ची आहे आणि सौर पॅनल दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला वाटतं ट्रॉली स्पीकर आहे. हे साहित्य सुपूर्द करताना एक आपण इथेच सर्वांच्या समोर फोटो घेऊया आणि नंतर मग बाकीच्या कार्यक्रमाला नमस्कार. आज आपल्या नवीन वर्गखोलीचं लोकार्पण सोहळा आहे. त्याचबरोबर आपल्या अंबाबाई सामाजिक सेवाभावी संस्थेकडून जे आपल्याला ट्यूबलाईट फॅन आणि इत्यादी इलेक्ट्रिक सामान जे मिळालं आहे ते आपण शाळेला सुपूर्द करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. अचानक ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी आले आणि त्यांनी जे ग्रामपंचायतीकडून जे सामान आलं, सोलर पॅनल आहे, ट्रॉली स्पीकर आहे, जे काही इत्यादी सामान आहे ते त्यासाठी पहिला आधी ग्रामपंचायतीला आणि ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो मी माझ्या नातेवाईकाच्या वतीने की त्यांनी ही आपल्याला एवढी भरघोस मदत साहित्यरूपी केलेली आहे. चंद्रकांत काका जसे बोलले मगाशी, नारकरवाडी उत्कृष्ट मंडळ यापूर्वी आपल्याला खूप मदत करत होतं, मदत केलेली आहे. त्यानंतर आता ही नारकरवाडी सेवाभावी संस्था, अंबाबाई सेवाभावी संस्था, त्यांनी हे तो जो हे आहे तो चालू ठेवायचा प्रयत्न केला आहे, ठेवते आहे. यामागे प्रिंटर आपल्या संस्थेकडून, अंबाबाई सामाजिक सेवाभावी संस्थेकडून शाळेला देण्यात आला आहे. आता ट्यूबलाईट आणि फॅन हे देण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा अंबाबाई सामाजिक सेवाभावी संस्थेचे आभार. नारकरवाडीतील एक व्यक्ती म्हणून आणि एक नारकरवाडीकर म्हणून ग्रामपंचायतीचे पुन्हा असे आभार. यापुढे तुमचं असं लक्ष आमच्या या शाळेवरती राहील अशी आशा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. मला वाटतं आर्थिक वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षाच्या मंजुरीमध्ये ही 13-14 लाखाची इमारत मंजूर झाली समग्र शिक्षा अभियानांतर्गत. आणि या मंजूर झालेल्या कार्याची सुरुवात जानेवारी 26 सुरू झाली आणि अगदी 31 मार्च 2026ला पूर्ण केली. आणि हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही अगदी 12 तास 24 तास बघतोय. तर अवधूत नारकर सर आहेत, आमचे अध्यक्ष सन्माननीय राघवाजी नारकर आहेत, चंद्रकांत नारकर आहेत आणि सगळे अगदी नारकरवाडीची टीम आहे. यांचं प्रथमतः मी शाळेच्या वतीनं आणि संपूर्ण वाडीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांना म्हणून शुभेच्छा देतो, शाळेच्या वतीने शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे इथे आपल्या कोकिसरे ग्रामपंचायतीच्या वतीने आपल्याला जे साहित्य दिले हे साहित्य देण्यामागे आमचे या गावचे सरपंच आणि या वाडीचे नागरिक या नात्याने त्यांनी जे पुढाकार घेतला आणि त्यांनी प्रयत्न केले. काय अवधूत नारकरांचं शब्द असतो की थांबा ना, तुम्हाला द्यायचं आहे, हे द्यायचं आहे, ते द्यायचं आहे. कधी विचारलं तर ते सांगत असतात की तुम्हाला थांबा, हे मंजूर झालेलं आहे. पण ते येईपर्यंत आम्ही वाट बघतो. आता प्रत्यक्षात आलेल्या साहित्याचा आम्ही स्वीकार करणारच आहोत. त्यामुळे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने, शाळा व्यवस्थापनाच्या वतीनं ह्या संपूर्ण टीमचं, ग्रामपंचायत कोकिसरेचं आभार व्यक्त करतो. सन्माननीय उपसरपंच आहेत, सरपंच आहेत, दोन्ही आमच्या वाडीचे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि प्रतिष्ठित लोक आहेत. यांनी जे अग्रगण्य प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांना यश आलं आहे. आमच्या वतीने, शाळेच्या वतीने त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. यानंतर प्रत्यक्ष सांगितलेलं अध्यक्षाने की आजचा हा कार्यक्रम आहे तो वर्गखोलीची चावी तुमच्याकडे सुपूर्द करण्यात. त्या कार्यक्रमाला त्यांनी काय असेल सुरुवात करावी अशी मी अध्यक्ष सन्माननीय सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो की
पुढील कार्य असेल. संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना मी विनंती करत आहे की या वर्गखोलीची चावी आपण शाळेच्या स्टाफकडे मुख्याध्यापकांनी त्यांच्या इतर स्टाफकडे सुपूर्द करावी अशी मी त्यांना विनंती करत आहे. चावी पांढऱ्या बाजूला आमची आज या ठिकाणी या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने शाळेची चावी आमच्या स्टाफच्या हाती सुपूर्द केली. यासाठी या गावचे सरपंच सन्माननीय सुनीलजी नाटकर सर, उपसरपंच सन्माननीय समीक्षा पाटकर मॅडम, त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ नागरिक म्हणजे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायतीचे सन्माननीय ग्रामविकास अधिकारी वाघमोडे सर हे देखील आपलं ग्रामपंचायतीचं साहित्य घेऊन तुमच्या शाळेला सुपूर्द करण्यासाठी उपस्थित राहिले. त्यासाठी त्यांचं देखील मी शाळेच्या वतीनं आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं अध्यक्ष सन्माननीय उपाध्यक्ष सर्व कमिटीच्या वतीनं पालकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. सर्व सन्माननीय ज्येष्ठ नागरिक पालक ज्ञातज्ञ या सर्वांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी सर्वांच्या तिकडून डायरेक्ट घरी आलो कारण गडबड होती, पाणी आलेलं, जायचं आहे तर बाजारात आटा संपला आहे आटा आणण्यासाठी. पण पहिल्यांदा तिथनं आल्या पहिल्यांदा घरी आलं, मस्त पाणी पिलं कारण तहान का भागत नव्हते. पाणी लावलं, पाणी भरलं, पाणी पिलं आणि ह्याला खायला घातलं. चला आता जाऊन येतो मार्केटमध्ये, त्याच्यानंतर पूर्ण जेवण करायचं आहे. सो चला. ही फुलं आहेत ना सहसा पावसाळ्यात फुलतात, पण आपल्याकडे आताही फुललेली आहेत. दाखवतो. त्या कुंडीत होती, त्या कुंडीत 2 आहेत, हे बघा. इकडच्या कुंडीत 3 आहेत. म्हणजे व्यवस्थित काळजी घेतली तर व्यवस्थित फुलं फुलतात. हे बघा इकडे येऊन फुलायला लागले आता, म्हणजे यांनी तग धरलाय थोडक्यात. चला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोनचाफा व्यवस्थित झाला. सोनचाफ्याला सकाळी यायला लागल्यात. आता मध्ये ना ह्या जास्वंदीचं पाणी तोडलेलं, तर किती लागायला लागले बघा. आणि पूर्ण कटिंग केलेलं. आपण कटिंग करायला म्हणजे तोडायला आपला जीव होत नाही, पण ते तोडली तरच ती व्यवस्थित छान होतात. त्याच्यामुळे कटिंग खूप इम्पॉर्टंट आहे झाडांसाठी. कटिंग झाली तरच ती व्यवस्थित होते. ही बघा ही लाईन टाकून घेतली ठिबक सिंचनची. ही इथे कनेक्शन जोडायचं आहे फक्त, आणि इकडनं पुढेपर्यंत झालं आहे. चला. तर काय म्हणत होतो, आज जी बाहेरची कामं करायची होती, म्हणजे आता ठिबक सिंचनची एक लाईन तर फिरवली इकडनं इथपर्यंत. त्याला आता फक्त ड्रॉप टाकायचे, म्हणजे ड्रॉप लावायचे आहेत, त्याचे ड्रॉपर आहेत ते. आणि तिकडची जी लाईन होती ती फिरवायची होती, पण संध्याकाळी पावसाची लक्षणं भरपूर होते. म्हटलं अर्धवट काम टाकून जाण्यापेक्षा म्हटलं एकदमच काम केलेलं बेटर आहे, म्हणून आज नाही केलं. तर म्हटलं आज लॉनमध्ये भरपूर गवत होतं. गवत म्हणजे एखादं असं म्हणजे गवत उगवतं याच्यात या पद्धतीचं. लॉन सोडून सुद्धा काही उगवतं. म्हणजे मी या लॉनला गांडूळ खत वापरतो, त्याच्यामुळे ते गांडूळ खतात काही ना काही कुठचं ना कुठचं बियाणं असतं, ते रुजतं. आणि शेणातसुद्धा गाई म्हशींचं काय असेल ते शेणातनं सुद्धा काय काय असतं, त्याच्यामुळे ते रुजतं ह्या लॉनमध्ये.
त्याच्यामुळे ते पूर्ण हे लॉन आहे पूर्ण साफ करून घेतलं. आणि मध्ये मध्ये आता पॅच राहिलेत, म्हणजे पॅचेस लावलेले मी इथे तिथे तिथे, आता ते पूर्ण कवर होत गेले. पण काही ठिकाणी आता पॅच राहिलेत. हे बघा, इथे 1 2 असे, तर इथे राहिला आहे थोडासा, आणि तो एंडला तिथे एक छोटासा आहे. मग 3च पॅच राहिलेत. याचा व्हिडिओ आहे आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा आहे, आणि माझं जुनं जे अकाउंट आहे त्याच्यावर सुद्धा आहे, आणि या अकाउंटला आहे बऱ्यापैकी सुरुवातीचं कसं होतं आणि आता हे कसं झालं. सो तुम्ही व्हिडिओ जर सुरुवातीचा बघितला असेल, म्हणजे एक 150 व्हिडिओच्या अगोदरचा, तर त्यात तुम्हाला हे दिसेल की 3-4 महिन्यापूर्वी हे कसं होतं. हे सगळं साफ करून घेतलं व्यवस्थित, आणि थोडीशी ह्याच्यात ना मुंग्यांची आणि ह्याची पावडर आणि थायमेट जरासं थोडंसं घालून घेतलं. थोडंसं स्मेल येईल, खूपच म्हणजे असा उग्र स्मेल येतो, पण थोडंसं थायमेट घालून घेतलं याच्यात. तर असं काहीसं केलं. आज व्हिडिओ नाही केला कारण पावसाचं लक्षण होतं आणि त्यात अंधार सगळा होता, असं म्हटलं जाऊ दे नको. मग म्हटलं असंच करू, नंतर सांगेन म्हटलं काय केलं असते. त्याच्यामुळे मग आज व्हिडिओज नाही बनवला. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मी इकडचं ठिबक सिंचन बऱ्यापैकी जोडून घेईन, फक्त कनेक्शन मागच्या नळाला देणार आहे. त्याच्यामुळे तो थोडासा विषय आहे. बघू आता कसं काय होतं ते पुढचं. सो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण का आता माझी सगळी कामं आवरलेली आहेत आणि आईला वगैरे झोपायला दिलं. आणि आजचं आपलं सामाजिक कार्य जे होतं ते पण छान पद्धतीने पार पडलं. तुम्ही व्हिडिओ बघितला असेलच. सो त्या व्हिडिओमध्ये मी दिसत नाही कारण मी कॅमेऱ्याच्या मागे आहे, त्याच्यामुळे मी कुठे दिसणार नाही त्याच्यात. मी कॅमेऱ्याच्या प्रत्येक वेळी कॅमेऱ्याच्या मागे असतो. असंच असतं काय, ज्याच्याकडे कॅमेरा असतो तो कुठच्याही फोटोमध्ये दिसत नाही. आणि बेस्ट आहे ते आपलं कार्य दिसलं पाहिजे, बाकी काही नाही दिसलं तरी चालतं. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आईला पण झोपली आहे. आणि हो, रोजचंच सांगणं की इथपर्यंत व्हिडिओ बघितले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. काळजी घ्या.